नमस्कार श्रोते, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगायला सुरुवात करीत आहे. फलादेश सांगण्याच्या आधी प्रथम पाहूया आज नक्षत्र कोणते आहे, वाराच्या अनुषंगाने कोणता योग होतोय आणि त्याचे फल काय. आज कार्तिक शुक्ल षष्ठी असून दुपारी 1:30 वाजेपर्यंत मूळ नक्षत्रात चंद्र आहे. नंतर पूर्वाषाढा नक्षत्र सुरू होते. मूळ नक्षत्र सोमवार आणि पूर्वाषाढा नक्षत्र सोमवार या दोघांच्या अनुषंगाने आज जे योग होतो तो प्रामुख्याने पहिला जो योग होतो तो आहे लुंबक योग आणि पूर्वाषाढा नक्षत्राच्या अनुषंगाने होत आहे तो उत्पात योग. दोन्ही योगाची फले हे नाशकारक आहे, म्हणजेच आपल्या कार्याची सिद्धी न होणारे आहे. हा झाला एक भाग. आज वृद्धी तिथी आहे, म्हणजेच आजची तिथी आहे तीच उद्या असणार आहे. ही वृद्धी तिथी असताना सुद्धा योगकारक ग्रह स्थिती फळ देत नाही. तसेच पंचांगामध्ये जो योग असतो तो आज अतिगंड योग आहे. एकंदरीतच आपली आजचे दिवसभराची स्थिती ही व्यवस्थित नसणार आहे. तरी आपल्याला सर्वांना सावधतेने, शांततेने, संयमाने व्यवहार करावा लागणार आहे. तर श्रोते हो, आज चंद्र धनु राशीत असल्याने आज आपण धनु राशीपासून सुरुवात करत आहोत. धनुरास, आज आपली मानसिकता स्थिर ठेवा. चिडचिड गोंधळाच्या प्रसंग शक्यतो टाळा. उगाचच कोणाला भावनेच्या भरात आश्वासन देऊ नका. ते आश्वासने अंगलट येण्याची शक्यता. शेजारच्यांशी, मोठ्या बंधू भगिनींशी भांडणाचे योग येऊ शकतात. योग्य संयम बाळगा. गणपतीचा जप करा. गणपतीचे स्मरण अखंड चालू ठेवा. दिवस व्यवस्थित जाईल. मकर रास, आज आपण आपली आध्यात्मिक स्थिती धारण करून बोलणे देखील तसेच ठेवा. बोलणे शांत, सौम्य, समजुतीचे ठेवा. घरात कलहाचे योग आहेत. दत्तगुरु अथवा महादेवाचे दर्शन घ्या. ओम नमः शिवायचा मानसिक जप करा. दिवस व्यवस्थित जाईल. कुंभ रास, आज आवक कमी असेल. नोकरीत कामाचा लोड असेल. वरिष्ठांचा राग असेल. देवी दर्शन करा. दिवस व्यवस्थित जाईल. मीन रास, आज आपला दिवस तसा चांगला जाईल. संततीमुळे घरात आनंदी वातावरण लाभेल. घरात दत्त दिगंबराचा जप करा. दिवस चांगला जाईल. मेष रास, घरात वातावरण चांगले लाभेल. जोडीदारावर उगीच चिडचिड करू नका. वाहन वेग मर्यादेच्या आतच ठेवा. ओम नमः शिवायचा जप करा. हा जप जपत नसल्यास शंभू महादेवाचे दर्शन घ्या. वृषभ रास, आजचा दिवस बरा जाईल. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. व्यवसायात साधारणपणे सुरुवात होईल. आज आपण शनीचे दर्शन घ्या. दिवस व्यवस्थित जाईल. मिथुन रास, आज आपला दिवस चांगला जाईल. आज बोलणे समजुतीचे, संयमाचे ठेवा. लाभ मिळतील. जोडीदाराबरोबर फिरण्याचे योग. कर्क रास, आज नोकरी धावपळ करावी लागेल. घरातील वातावरण बिघडू शकते. आपण त्यास हातभार लावू नका. वाहन जपून चालवा. सिंह रास, आज दिवस आवक कमी, खर्च जास्त असणारा असल्याने आपली चिडचिड होईल. संतती संबंधी कामे करावे लागतील. मानसिक स्थिती संयमित ठेवा. दत्तगुरूंचे दर्शन फलदायी ठरेल. कन्या रास, आज आपण आपली ठरवलेली कामे करणार नाही किंवा ती होणार नाही. घरातच शक्यतो दिवस काढण्याला हा योग आहे. छोट्या बंधू भगिनीशी संवाद साधण्याचा योग. आज घरात भगवान विष्णूचे किंवा श्रीकृष्णाचे स्मरण करा किंवा दर्शन घ्या. दिवस आनंदात जाईल. तुला रास, आज आपली उगीच चिडचिड होईल. कारण
नसताना खर्च वाढेल. मन शांत ठेवा. आज शनिदेवाचे दर्शन घ्या, फायदा होईल. वृश्चिक रास, आज आपण आपल्या मुलाशी संवाद साधा. त्यांच्याबरोबर दत्त मंदिरात दर्शनात जा, फायदा होईल. इति शुभम भवतु.